एकदा स्वागत आहे तुमचं एमकेएच ब्लॉग मध्ये। आज मी चाललेला आहे एकविरेला। आज मी पहिल्यांदा मित्रांसोबत जाणार आहे। तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये आम्ही एकविरेला जाणार आहेत आणि दर्शन वगैरे करणार आहेत आणि दुसरं कुठे कुठे फिरणार आहेत ते सर्व बघायला मिळणार आहे। आपण आता हा 2 दिवसाचा ब्लॉग एक साथ करत आहे। एक दिवस ब्लॉगिंगला गॅप पडणार आहे। तर चला आता मी पॅकिंग करत आहे। हे बघा सर्व पॅकिंग करायला घेतलेलं आहे। एकच दिवस आम्ही जाणार आहेत। आज संध्याकाळी निघणार आहेत 3 वाजता आणि उद्या रिटर्न येणार आहेत रात्रीपर्यंत। तुम्हाला बघायला मिळेल। चला आता आम्ही निघालेले आहेत। मी आता निघालेला आहे घरातून। जाऊया चला भेटूया आता मित्राकडे। आता आपली गाडी आलेली आहे। चला आता निघूया। अजून एक मेंबर ऍड झालेला आहे। सेट बरं आहेत ना? बरं आहेत ना? एकदम मजेत लागला ना घरी टोर? लागला बॅग पण भारी आहे रे तुमची। मग आमची बॅगच भारी असते रे। मग म्हणून फिरायचं असतं नाही। हो मध्ये मधला लिंक। आणि आता अशा प्रकारे आम्ही मोबाईल मध्ये बघणार आहे। हे बघा आता एक्सप्रेस वे लागलेला आहे। एक्सप्रेस वे वर चढलेला आहे। चला लोणावळा टनल दिसत नाही पण रात्र आहे त्याच्यामुळे दिसत नाही। आता आम्ही एकविरेला पोहोचलेले आहे। रूम बघितलेले, रूम भेटलेले, चांगली रूम आहे। आता आम्ही जेवायचं बघत आहेत किंवा आता काहीतरी पार्सल घेऊन जातात। आणि आमचा काका बघा, हे काक्या काय करतोय? एकटा मागे पडतो। काय नाही ते जरा गाडी बघत होता। हो नक्की गाडीत टायर वगैरे चेक केले। आता एकविरेला आपण इकडे एकविरा सावली चायनीज, आम्ही या चायनीज कॉर्नरमध्ये आलेले। भावाने आपल्याला टेस्ट करायला एक नंबर लागलं। आता आपल्यासाठी लॉलीपॉप आणि चिकन क्रिस्प चिल्ली बनवायला दिलेली आहे। एक नंबर बनवतो भाऊ। तुला आवडलं का रे? हो एकदम झकास। आपण रूमवर घेऊन जात आहेत। जाऊया चला। पार्टी करायला काय आणलंय? लॉलीपॉप आहेत, मसाला लॉलीपॉप आहेत आणि चिकन चिल्ली आहे आणि त्याच्याबरोबर रिओ आणि थम्सअप सर्व बसले जाते बघा। आता आम्ही जेवायला आलेले आहेत शौरवाड्या इथे जेवायला आलेले। बघा आता आम्ही चिकन थाळी आणि रस्सा मागवला आहे शौरवाड्यामध्ये। आम्ही मसाला चिकन थाळी आणि रस्सा पहिल्यांदा टेस्ट करून घेतात। आम्ही खूप लेट झाले। आता जेवण झालेलं आहे आमचं। आम्ही आता निघालेलं आहे आमचं जादू। The next morning. तर आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि सर्वजण उठलेले आहेत। आम्ही आता निघालेले आहेत एकविराईच्या दर्शनाला। आपल्याला आरतीपर्यंत तरी कमसे कम पोचायचं आहे। तर आता चला जाऊया। हा बघा इकडे अजून आंघोळ नाही झाली मिळत याची सर्व। आपली गाडी सुद्धा रेडी झालेली आहे। चला हे बघा ही रूम होती। या रूम मध्ये आम्ही राहिलेले। एक बेड होता, 4 जण आम्ही या बेडवर झोपलेले। 1000 रुपये घेतले त्या रूमचे। त्याला 1 नाईटच काढायची होती, त्यासाठी आम्ही निघाले। दुसऱ्या ठिकाणी जास्त सांगत होते पण आम्ही थोडं पुढे पुढे। चला सर्वांची तयारी झालेली आहे बघा। आता आपण पार्किंगमध्ये पोचलेले आहेत। गाडी लावलेली आहे पार्किंगमध्ये हे बघा आणि आपले सर्व मेंबर आहेत निघाले आहेत आता दर्शनाला। चला जाऊया। आरती चालू झालेली आहे। आम्ही लेट झालेले आहेत थोडे त्याच्यामुळे। माझ्यामुळे ना नितिकेशमुळे त्याच्यामुळे नितिकेश गेला टाइमपास करतो। काय करणार? बाथरूम मध्ये चिरा तिथे जाऊन झोपला होता। काय करायचं आता? मग आरतीला जायचं होतं वरती आपल्याला। अरे निघाले ते निघाले चेकआउट साठी। अरे माझं आधार कार्ड राहिलं हे राहिलं आम्ही परत रिटर्न फिरून आलो. हेच पाहिजे ना आपण आलेत काय.
आपण पोचलेले आहेत गेटपर्यंत. आपण आता लाईनीत लागलेले. आता आम्ही गाभाऱ्यात पोचले. आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता निघालेले आहेत. चला थोडेसे आता फोटो वगैरे काढूया. आता आमचं दर्शन झालेलं आहे. दर्शन एकदम मस्त झालेलं आहे. काहीच गर्दी नव्हती. थोडीफार गर्दी असतेच नॉर्मली. आता आपण बघूया जाणार आहे प्रति शिर्डीला वाटतं. तिकडनं आता प्रति शिर्डीला जाऊ आणि नंतर मग आपण घरी जाणार आहे. चला. चला आता आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही आता पार्किंगमध्ये आलेलो आता निघालेले आहेत. आता नाश्ता करणार आणि नंतर मग बघूया कुठे जात आहेत आपण. तर जाऊया चला. आता CNG भरायला घेतलंय गाडीमध्ये आणि मग इकडनं निघणार आहेत आम्ही प्रति शिर्डीला. त्याला जाऊया आपण. न्यू साई कृपा ढाबा आप्पा, येथे आम्ही आता नाश्ता करायला आलेत. चला नाश्ता करायला जाऊया. आता मिसळ पाव आलेला आहे. मिसळ पाव घेतलाय आणि त्याच्याबरोबर चाय घेतलाय. हा बोलतो तुला ते पण लागते का? ते टाकायलाच लागते बाई. आता सर्व विचारतात बरोबर ना. चला आम्ही आता नाश्ता करून निघाले आहेत. आमचा विनीत शेड बघा कसं बसलेला आहे आणि उशी ठेवलेली नितिकेशने झोपण्यासाठी. हा काय करणार तो एकटाच फिरतो. मग रात्रीच्या वेळेला त्याला घरी घेत नाही का ना मम्मी बाबा. रूम म्हणून ठेवतात हे बघा. सर्व खिडकीला आहे. जाऊ दे चल. आता आम्ही प्रति शिर्डीच्या पार्किंगमध्ये पोहोचलेले आहेत. आता चाललेले आहेत दर्शनाला. चला हे बघा मंदिर. आता मंदिराच्या आवारात पोहोचत आहेत आम्ही. गेटकडे आलेले आहेत. जाऊया. आमच्या प्रति शिर्डी येथे दर्शन झालेलं आहे. आता निघालेले आहेत आपल्या घरी. चला जाऊया. प्रसाद घेतलेला आहे. विनीतकडे दिला आहे. मध्ये व्हिडिओ काढायला दिले नाही आम्हाला, त्यासाठी व्हिडिओ काढली नाही. थोडीशी नॉर्मल काढलेली, तेवढ्याच ओरडले त्यासाठी व्हिडिओ काढली नाही. चला आता जाऊया. आता आम्ही निघालेले आहेत प्रति शिर्डीवरनं. बघा शीट पाडली मधली आणि मस्त टेकून आता बसलेत आम्ही. आता आपण एक्सप्रेस वे जॉईन करत आहेत. बघा घोडबंदर ट्रॅफिक बघा किती आहे. सर्व रॉंग साईडने वगैरे घुसत आहेत. इकडे इथं ट्रॅफिक आहे. इकडनं काहीच दिसत नाही. मी बोलतो काय गावात हे बघ किती आहे. घोडबंदर ना काळा बंदर आणि इथे भरपूर ट्रॅफिक लागलेलं आहे. आसपास 3 किलोमीटर तरी ट्रॅफिक आहे. 3 किलोमीटर ट्रॅफिक आहे. चला आता आम्ही अन्नपूर्णामध्ये चाललेले आहेत जेवायला. चला अन्नपूर्णा. आता बटर नान आणि पनीर टिक्का मसाला मागवला आहे. जेवण करत आहेत. आता आमचं जेवण झालेलं आहे. इकडे आहेत हायवेलाच आहेत. अन्नपूर्णामध्ये जेवण केलं. घोडबंदरला खूप ट्रॅफिक आहे. तर येताना विचार करून या. बघा सर्व रॉंग साईडने घुसत होते. एवढं काय आम्हाला काही लागली नाही. आम्ही या साईडने होते म्हणून
आपण जायच्या रोडला होते ना म्हणून काय लागलं नाही. मुंबई साईडला खूप ट्रॅफिक झालाय. पहिला गोळबंदरला ट्रॅफिक होती, आता बघा इकडे ट्रॅफिक लागला या रोडला. हे बघा फुल ट्रॅफिक आहे. काय झालंय काय माहित नाही. पुढे वसई फाट्याच्या तिकडेच आहेत आपण. हे बघा किती ट्रॅफिक झालाय. ॲम्ब्युलन्स सुद्धा अटकलेत. आली ॲम्ब्युलन्स आली. आता ट्रॅफिक जाम सुटलेला आहे. जातात पुढे. आपले 2 मेंबर गेलेले ट्रॅफिक जाम काढायला. आता बघू पुढे कुठे थांबलेत ते. हे बघा ह्या दोघांना काय चूल घुसलेली काय माहित. चल लवकर घे. काय रे ट्रॅफिक खाली करायला गेलेले काय रे? हा काय गाड्या होते आम्ही एवढे चालून आले पूर्ण. आम्ही ब्रिज उतरून आले. मग किती ट्रॅफिक होतं वेळासारखं. तर आताच ब्लॉगची एडिटिंग कंप्लीट झालेली आहे. मस्त मजा आली. एकविरेला खूप मजा केली आम्ही सर्व मित्र मिळून. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.